नंदुरबारमध्ये शिवसेना शिंदे गटने नगरपालिका निवडणुकीत मोठा विजय मिळवला. हा विजय साजरा करण्यासाठी 27 डिसेंबर 2025 रोजी सुभाष चौकात आभार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली, विकासाच्या योजना जाहीर केल्या आणि हिंदुत्वासह सर्व धर्म समभावाची भूमिका मांडली. सभेचा सूर विजयाचा असला तरी राजकीय हल्ले आणि घोषणांनी ती खळबळजनक ठरली. काय घडले या सभेत, कोणत्या मोठ्या घोषणा झाल्या आणि विरोधकांना काय टोले लागले, जाणून घ्या पूर्ण बातमी आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एम एच. तारीख होती 27 डिसेंबर 2025. ठिकाण नंदुरबार शहरातील प्रसिद्ध सुभाष चौक. निमित्त होता नंदुरबार नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने म्हणजे शिंदे गटने मिळवलेल्या दणदणीत विजयाची आभार सभा. मंडळी, सभा विजयाची होती पण सूर मात्र युद्धाचा होता. आमदार चंद्रकांत रघुवंशी जेव्हा माईक हातात घेतात तेव्हा नंदुरबारच्या राजकारणात नक्कीच काहीतरी खळबळ उडते आणि 27 डिसेंबरलाही नेमकं तेच झालं. विजयाचा आनंद साजरा करतानाच रघुवंशी यांनी विरोधकांवर असा काही शब्दप्रहार केला की पराभूत झालेल्यांच्या जखमेवर मीठ चोळलं गेलं. रघुवंशी यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच मुळी एका आक्रमक विधानाने केली. ते म्हणाले, विरोधकांनी कितीही षडयंत्र रचली, कितीही खेळी केल्या, तरी जनतेने विकासाच्या बाजूनेच कौल दिला आहे. हे विधान साधं वाटतं असलं तरी याचा रोग स्पष्ट होता. विरोधकांचे डावपेच जनतेने उधळून लावले आहे. गेल्या 3 वर्षांपासून पालिकेवर प्रशासक राज होतं, त्यामुळे शहराचा विकास काहीसा खुंटला होता. पण आता हा अनुशेष भरून काढण्यासाठी आपण जेटच्या वेगाने काम करणार आहोत, असं आश्वासन रघुवंशींनी दिलं आहे. पण खरी बातमी पुढे आहे. राजकारणात बॅलन्सिंग ऍक्ट करणं खूप कठीण असतं, पण चंद्रकांत रघुवंशी यांनी ते लिल्या करून दाखवले. एका बाजूला ते ठणकावून सांगतात, आमच्या रक्तात हिंदुत्व आहे, आणि दुसऱ्या श्वासात ते म्हणतात, आम्ही सर्व धर्म समभाव मानणारे आहोत. मित्रांनो, हे विधान राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचं आहे, कारण नंदुरबारमध्ये हिंदू मतांसोबतच अल्पसंख्याक आणि आदिवासी समाजाची मतही तितकीच निर्णायक आहेत. प्रत्येक धर्माचा आदर करणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे, असं सांगून त्यांनी अल्पसंख्याक निधीतून सुरू असलेल्या कामांचा दाखला दिला. एकीकडे शहरात 151 शिवमंदिरं उभारल्याचा दावा करायचा, प्रभू रामचंद्रांची 30 फूट उंच मूर्ती, बिरसा मुंडा आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्ती उभारण्याची घोषणा करायची, आणि दुसरीकडे हिंदू मुस्लिम जनतेने आम्हाला एकटेला मत दिलंय असं सांगून सेक्युलर इमेज जपायची. यालाच म्हणतात पॉलिटिकल मास्टर स्ट्रोक. रघुवंशींनी विरोधकांना बुचकळ्यात टाकले की नक्की टीका करायची तर कोणत्या मुद्द्यावर. आता वळूया विकासाच्या मुद्द्यांकडे. निवडून आल्यावर नेमकं काय मिळणार, तर नंदुरबारकरांसाठी रघुवंशींनी खजिन्याचे दार उघडल्याचं चित्र आहे. सर्वात मोठी घोषणा म्हणजे विरचक धरण आणि पर्यटन स्थळ. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणावर तब्बल 20 कोटी रुपये खर्च करून एक भव्य पर्यटन स्थळ विकसित केले जाणार आहे. विचार करा, नंदुरबारमध्ये जर असं टुरिझम स्पॉट तयार झालं तर शहराचं रूप पालटेल. त्यासोबतच सध्या शहरात 84 कोटी रुपयांचे रस्ते विकास प्रकल्प सुरू आहेत. पण यात एक ट्विस्ट आहे. माजी पालकमंत्र्यांनी नंदुरबारसाठी दिलेले 5 कोटी रुपये विकासासाठी वापरले जाणार असून ते काम एका वर्षात पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी केलाय. म्हणजे मित्रांनो, निधी कोणाचाही असो, काम आणि श्रेय शिवसेनाच घेणार हे स्पष्ट दिसतंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नाही असा शब्द दिलाय. त्यामुळे दिल्लीत मोदी आणि राज्यात शिंदे असताना नंदुरबारला निधीची गंगा मिळणार अशी आशा कार्यकर्त्यांना लागली आहे. या सभेत फक्त विकासावर चर्चा झाली नाही, तर विरोधकांची अक्षरशः पिसे काढण्यात आली. शिरीष चौधरी यांनी भाषणात एक भन्नाट मुद्दा मांडलाय. ते म्हणाले, विरोधकांनी अवघ्या 12 दिवसात निवडणुकीची तयारी केली आणि ते जिंकण्याची स्वप्न पाहत होते. मग इतक्या वर्षांपासून निवडून येऊन काय केलं? हा टोला थेट विरोधकांच्या जिवारी लागणार आहे. म्हणजे वर्षभर कामं नाही आणि निवडणुकीच्या तोंडावर धावपळ करायची. या वृत्तीवर त्यांनी बोट ठेवलं. त्यातच रवींद्र चौधरी यांनी आणखी एक गुगली टाकली. विरोधकांनी मतदारांना दोष देण्याऐवजी आत्मपरीक्षण करावे असा फुकटाचा पण मोलाचा सल्ला त्यांनी दिला. भाजपच्या बळावर निवडून येतात आणि नंतर आरोप करतात अशी टीकाही त्यांनी केली. हे विधान युतीमधील अंतर्गत धुसफूस आणि स्थानिक समीकरणांचे संकेत देणार आहे. भाषणातला सर्वात गंभीर आणि स्फोटक मुद्दा होता शहादा आणि तळोदा येथील निवडणुकांचा. रघुवंशी यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की शिवसेना भाजप युती तुटल्याचा परिणाम शहादा आणि तळोदा येथे झाला.
एक मोठं राजकीय विधान आहे मित्रांनो. जर युती असती तर चित्र वेगळं असतं का? त्यापेक्षा गंभीर आरोप त्यांनी मूक मोर्चावरून केला. मूक मोर्चाला हिंसक वळण कोणी दिले याचा विचार होणे गरजेचे आहे, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांवर दंगली किंवा अशांतता पसरवल्याचा संशय व्यक्त केला. निरपराध आदिवासी मुलांना अटकपूर्व जामीन का मिळाला नाही, हा सवाल उपस्थित करून त्यांनी आदिवासी समाजाच्या भावनांना हात घातला आहे. हा मुद्दा आगामी काळात नंदुरबारच्या राजकारणात धगधग राहण्याची शक्यता आहे. नगरपालिका जिंकली, आता पुढे काय? तर रघुवंशींनी आता थेट जिल्हा परिषदेवर नजर लावली आहे. आगामी काळात जिल्हा परिषदेत ही भगवा फडकणार असून विरोधकांचा अहंकार जनता हरण करून टाकल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हा ओव्हर कॉन्फिडन्स आहे की जनतेचा खरा कौल येणारा काळच ठरवेल. पण सध्या तरी नंदुरबार नगरपालिकेत शिवसेनेची एक हाती सत्ता आल्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोधैर्य गगनात भावेनासे झाले. आमच्या पाडवी यांनी तर सांगितलं की रघुवंशी सतत काम करत राहिल्यामुळे जनतेने त्यांना पाचव्यांदा संधी दिली आहे. पाचव्यांदा निवडून येणं ही खरोखरच सोपी गोष्ट नाही मित्रांनो, हे मान्य करावंच लागेल. राजकारण आणि आरोप प्रत्यारोपांच्या पलीकडे जाऊन या सभेत एक चांगली गोष्ट घडली. नंदुरबार मधील सर्व दिव्यांगांना इलेक्ट्रिकल बाईक वाटप करण्याची घोषणा करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात शिवधामासाठी 1,75,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहितीही देण्यात आली. या सभेला व्यासपीठावर दिग्गजांची मंदिराई होती. राष्ट्रवादीचे नेते भरत गावित, नवापूरचे नगराध्यक्ष जयंत जाधव, शहाद्याचे नगराध्यक्ष अभिजित पाटील आणि अर्थातच नंदुरबारच्या नगराध्यक्ष सौ रत्ना रघुवंशी उपस्थित होत्या. डॉक्टर माधव कदम यांनी सूत्रसंचालन केलं. तर मंडळी, एकंदरीत 27 डिसेंबरच्या या सभेचा सार हाच आहे की नंदुरबारमध्ये आता रघुवंशी पॅटर्न सेट झाला आहे. हिंदुत्व आणि सर्व धर्म स्वभाव या दोन्ही घोड्यांवर स्वार होत विकासाचा अजेंडा राबवून आणि विरोधकांना धोबी पछाड देऊन चंद्रकांत रघुवंशी यांनी आपली पकड मजबूत केली आहे. पण 20 कोटींचं पर्यटन स्थळ खरंच उभं राहील का? विरोधक या टीकेला कसं उत्तर देतील? आणि सर्वात महत्वाचं, शहादा तळोदा हिंसाचाराच्या आरोपांवरून राजकारण तापणार का? या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच मिळतील. नंदुरबारच्या या हाय व्होल्टेज राजकीय ड्राम्यावर तुमचं काय मत आहे? रघुवंशीचा सर्व धर्म समभाव तुम्हाला पटला का? कमेंट्समध्ये तुमचे मत आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.